सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर अध्यक्षपदांच्या निवडणुकीवरून राजकारण तापलंय। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेसाठी हालचाली वेगात सुरू आहेत। अशात रोहित पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत। सांगली जिल्हा परिषदेत एकूण 61 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 18 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय। भाजपला 16, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 11, शिवसेना शिंदे गटाला 7, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसून त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्हा परिषदेत चांगले यश मिळवले असले तरी त्यांच्या तासगाव पंचायत समितीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटाने धक्का दिल्याची चर्चा आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत। या सर्व घडामोडींमुळे रोहित पाटील यांनी सोशल मीडियावर केलेली सूचक पोस्ट विशेष चर्चेत आहे। जंगलात भरली लांडग्यांची सभा, मुद्दा होता वाघाची जागा घेण्याचा। या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची लढत नेमकी कोण जिंकणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।